कुठे काँग्रेसची ताकद आहे, कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो. दोन्ही पवार एकत्र येण्यावर शरद पवार बोलले आज मला माहिती संतांनी येणार. नाही, बरोबर आहे की ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत. जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात. यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेबच आज या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही. साहेब, महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या घोषणेपोटी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही, त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे. एकीकडे शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय, तर नेमकं या संदर्भात तुमचं काय मत आहे? निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल, त्यांच्या जाहीर सभांतून असेल, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन, मी याला महायुती म्हणणार नाही बरं का, या कडबोळ्यानं केली होती. त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात. विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही. तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती एक भूमिका घ्यावी लागेल. लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपये देणार होता, ती घोषणा आहेच तुमची कागदावर. आज तुम्ही 500 रुपयापर्यंत आलात. उद्या तुम्ही 1.25 रुपये का 11.25 रुपये द्यालो फुलना फुलाची पाकळी म्हणून. या सरकारनं फसवणूक करून, लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली. EVMच्या माध्यमातून झाली, वोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाली.